या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात सुपरफास्ट 100. राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी आलेत. ठाकरे बंधूंचा मातोश्री निवासस्थानी स्नेहभोजनाचा आज कार्यक्रम आहे. ठाकरे बंधूंची मागील 3 महिन्यातली ही 6वी भेट आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात आणखी दृढता वाढत असल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे सेना युतीच्या चर्चा सुरू आहेत. ठाण्यात उद्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. हा मोर्चा गडकरी रंगायतन ते थेट ठाणे महानगरपालिकेवरती धडकणार आहे. पाणी समस्या, वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या बॅनरवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो छापण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली करण्यात आली आहेत. भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घेतलं जाणार आहे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची देखील खबरदारी घेतली जाणार आहे. भाजपच्या कोकण आणि ठाणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली. स्वबळावर की महायुतीत लढायचं हा निर्णय जिल्हा पातळीवर घेतला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय पुन्हा तापण्याची शक्यता आहे. जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. कबूतरखान्याचा विषय आता चांगलाच तापला. या कबूतरखान्याच्या वादात प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंनी उडी घेतली. कबुतरांच्या विष्ठेतील कण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात. याबाबत डॉक्टर सातत्यानं धोक्याचा इशारा देत आहेत. कृपया आपण सर्वजण कबुतरांना खाऊ घालणं थांबवूया असं आवाहन त्यांनी केलं. कर्जमाफी तर द्यायची नाही, पण शेतकऱ्यांना नाद लागला असं म्हणायचं. बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्यावरनं बच्चू कडूंनी टीका केली. घायवळ प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावरनं सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत. तर फेक पासपोर्ट बनवून देश सोडून गेल्याचा विषय गंभीर असल्याचं सुळे म्हणाल्या. डहाणूमध्ये शिवसेनेत मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मनमाड शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे उबाठाला मोठा धक्का मानला जातोय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोलापुरातील मोर्चात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही तक्रार दाखल केली. दरम्यान सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासन पोलिसांनी दिलं. अमळनेरमधील प्रताप महाविद्यालयामध्ये खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जोरदार जुगलबंदी बघायला मिळाली. दोन्ही मंत्र्यांच्या जुगलबंदीमुळे कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ रंगला. भाजप आमदार संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका केली. कंबरडा मोडलेल्यांनी हंबरडा मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या जे बांधावरती गेले नाहीत त्यांना जनता स्मशानात खांद्यावर घेऊन गेली असा हल्लाबोल केणेकरांनी केला. राजकारणामध्ये मी एकाग्र राहिलो आणि आज मी राजकारणातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलं. 40 वर्ष राजकारणातील निवडून येणं सोपं नाही. पहिल्यांदा मंत्री काम करतो त्यामुळे निवडून सुद्धा येतो, मात्र सलग 7 वेळा निवडून येणं सोपं नाही असं महाजन म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी राजकीय स्वरूप आल्याचं तसा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. मौन श्रद्धांजली सोहळा यावर्षी कमी वेळ कोणाच्या दबावाखाली घेतला गेला असा देखील सवाल मिटकरींनी उपस्थित केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. तर मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होणं हे अत्यंत आनंदाची बाब असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. केवळ 2 वर्षात अतिशय सुंदर इमारत उभी झाल्याचं ते म्हणाले.
तर पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आलाय. दिवाळी निमित्तानं शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय. पुण्याच्या पिंपरखेड गावात बिबट्यानं एका चिमुकलीवरती हल्ला केला. हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यामुळे अमोल कोल्हेंनी बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. जालना जिल्ह्यातनं जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हेक्टरी 50,000 रुपये मदतीसह संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील 1,500 कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सीसीआयकडे खरेदीसाठी नोंदणी झाली. नोंदणीनंतर शेतकरी केंद्र सुरू होण्याची वाट बघतायत. खासदार अमोल काळेंनी कर्जमाफी करण्याची मागणी केली. आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर कर्जमाफी करणार असा सवाल त्यांनी केला. बारामती शहरात आज अजिंक्य संस्थेच्या मार्फत दान उत्सव दिन साजरा करण्यात आला. यावेळी गरजूंना कपड्यांचं वाटप करण्यात आलं. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील नांदगावातल्या पीएम श्री उच्च प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. यावेळी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते खगोलशास्त्र प्रयोगशाळा संगणक कक्षाचं लोकार्पण करण्यात आलं. शाळेत डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. मावळच्या इंदोरी परिसरात बिबट्यानं गायीच्या वासरावरती हल्ला केला. यात वासराचा मृत्यू झालाय. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. मावळच्या मामुर्डीमध्ये पवना नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. रोहन राय असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत वसुंधरा पायी दिंडी नाणीज धामकडे प्रस्थान झाली आहे आणि दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातले हे भाविक पुढे रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहेत. गोंदियामध्ये केळी बागेचं नुकसान झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. धान पिकाप्रमाणे केळी बागेला सुद्धा नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागातील शेतकरी व्यापारी आणि विविध पक्ष संघटनांनी केळी वाटप आंदोलन केलं. सरकारनं अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली 31,000 कोटींची मदत ही फसवी असल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा रंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी परदेशी विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली. फेलिक्स यांनी आदिवासी नृत्य करत आनंद लुटला. छत्रपती संभाजीनगरच्या नरहरी रांजण गावात खदानीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. मयूर मोईन आणि साहिल झालटे असं मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. गोंदिया शहरातील मुख्य विद्युत पॉवर हाऊस विभागासमोरील रस्त्याची दुरवस्था झाली. आंबेडकर चौक ते अंबाटोलीपर्यंत या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत. हा रस्ता लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं यावरती मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा पार पडली. पुणे शिक्षण मंडळ संचलित शाळेतील प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा ते कारंजा मार्ग सिमेंटीकरणासाठी 1.5 वर्षांपासून खणून ठेवण्यात आलेला आहे. नागपूर ते अमरावती महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम तासव गतीनं सुरू असल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य सेवांची तपासणी करून जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा सलग 5व्यांदा पहिला क्रमांक आलाय. राज्यातील 27 महापालिकांमध्ये ही तपासणी झाली होती. रायगड पोलिसांच्या वतीनं महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत शिवपराक्रम गाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केलं. दिवाळी आणि नाताळची सुट्टी तसंच नववर्षाच्या देवीच्या काळात तुळजाभवानी दर्शनासाठी होणारे भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्ट्यांच्या दिवशी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 14 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला. यावेळी देश-विदेशातून आलेल्या लाखो भक्तांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली. पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत पबमध्ये मद्य विक्री केली जात असल्याचा मनसेनं पर्दाफाश केला. पहाटे 3 वाजेपर्यंत दारू विक्री सुरू होती असा आरोप करण्यात आलाय. तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकून पब बंद केला. आगामी पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचंच नाव नुकत्याच
प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतनं वगळण्यात आलंय. नाव वगळणं किंवा स्थलांतरासाठी आपण कोणताही अर्ज केलेला नसतानाही नाव वगळण्यात आल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय. सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप करण्यात आलं. या किटमध्ये 32 भांड्यांचा किचन सेट, एक रजई, एक सतरंजी, एक साडी आणि एक ताडपत्री अशा वस्तूंचा समावेश आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल 47 लाख हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं असून याचे पंचनामे करण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र आतापर्यंत केवळ 5 जिल्ह्यांमधील सुमारे 6 लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत. त्यामुळे उर्वरित 41 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यासाठी दिवाळीच उजाडणार आहे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला वाघाचा संचार दिसून आल्यामुळे खळबळ उडाली. वन विभागाकडून काही तासातच वाघाचा रेस्क्यू करण्यात आला. वाघाचा संचार दिसून आल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. बुलढाणा शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. वैदुवाडीच्या झेडपी शाळेत 8 विद्यार्थ्यांच्या मागे 3 शिक्षक कार्यरत आहेत. मात्र प्रत्यक्ष या शाळेत एकही विद्यार्थी हजर नव्हता आणि 3 पैकी केवळ एकाच शिक्षकाची उपस्थिती होती. पटसंख्या कमी असल्यामुळे एका शिक्षकाला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र त्याच शिक्षकाला पुन्हा रुजू करण्यात आलं. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुनकी रस्त्यावरती केळीचा ट्रक उलटला. या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या एका रेकॉर्डवरच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. चोरट्याकडनं 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अमोल चाफेकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे.